शंकराकडे आणून घेतलंय पुन्हा. पण त्या भगवान शंकराने जगाच्या कल्याणासाठी एक अवतार धारण केला, ज्याच्या दरबारात तुम्ही आम्ही बसलो त्याविषयी बोलायचं म्हणून मी एवढं सगळं सांगितलंय. या जगाच्या कल्याणाकरता कुलदैवत म्हणून खंडेरायाचा अवतार धारण केला महाराज. त्या भगवान शंकराचा अवतार 11 अवतार आहे तसे. हनुमानजीचा अवतार कोणाचा? शंकराचा. कालभैरवाचा अवतार कोणाचा? शंकराचा. वीरभद्राचा अवतार कोणाचा? शंकराचा. खंडेरायाचा अवतार कोणाचा? हा महाराज, जगाच्या कल्याणाकरता खंडेरायाचा अवतार आहे. हा, त्या खंडेरायाच्या दरबारात तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी बसलात. उद्या काल्याचं कीर्तन आहे. माझं एकच सांगणं आहे, उद्यापासून, उद्याच्या काल्याच्या कीर्तनापासून, आजच्या कीर्तनापासून मी जो अभंग घेतलाय ना, जगद्गुरु तुकोबराचं, त्याच्या मागणं असंच आहे महाराज. त्या भगवंताला आयुष्यात कधी विसरायचं नाही. रोज 5 मिनिटं टाळी वाजून देवाचं भजन करायचं. रोज 5 मिनिटं टाळी वाजवायची. माता भगिनी एकदा वाजवा बरं टाळ्या. लाडक्या बहिणीला हप्ते आले नाही त्याच्यामुळे टाळ्या जावं. रोज 5 मिनिटं टाळी वाजून भजन करायचं. रोज खूप मोठा फायदा आहे महाराज. त्याच्या भजनात रोज 5 मिनिटं नाचायचं. तुमच्या मागं किती मोठं संकट असू द्या, किती मोठं दुःख असू द्या महाराज, त्या भगवंताच्या भजनात रोज 5 मिनिटं टाळी वाजून नाचायचं. एखाद्या सुनबाईला सासूबाईचा लई धाक असेल तर हातून कडी लावून नाचा, पण नाचा. त्याच्या भजनात कोण नाचलं महाराज? राधेने नाचावं, जगाच्या बापाने आपलं करून घ्यावं. मीराबाईनी पायामध्ये घुंगर बांधावी आणि जगाच्या बापासाठी नाचावं. तर विषाचा पाला पेलेला मीराबाईला जिवंत ठेवाय भगवंताच्या नामस्मरणाची ताकद आहे. भजन करत चला. आतापर्यंत अनेक कीर्तनकार तुमच्या परिसरात येऊन गेले. अनेक कीर्तनकार तुम्हाला ओव्या सांगितले असतील, अभंग सांगितले असतील. श्याम महाराज मी थोडा सायन्सला धरून कीर्तन सांगणारा कीर्तनकार आहे. मी तुम्हाला टाळी मागचे सायंटिफिक रिझन सांगतो. ते कारण जर मी तुम्हाला सांगितलं तर बसलेल्यापैकी तुम्ही उद्या चालताना सुद्धा टाळ्या वाजवत चालताना. एवढा मोठा फायदा आहे. हा फायदा तुकोबाने 450 वर्षापूर्वी सांगितलं महाराज. पण तुम्ही ह्या कानाने प्रमाण ऐकता, ह्या कानाने सोडून देता. किती मोठा फायदा आहे टाळी वाजवण्याचा सांगू. आता सकाळच उदाहरण, चंदनापुरी म्हणून गाव आहे संगमनेर तालुक्यात. तिथं माझं कीर्तन झालं वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने. तिथं पुढे मला समृद्धी महामार्गाला निघायचं म्हणून मी सिन्नर मार्गे निघालो. असा त्या समृद्धीच्या पाठीमागे एक टोल नाका आहे महाराज. टाळी वाजवण्याचं तुम्हाला रुचलपतल्या भाषेत एक उदाहरण सांगतो. त्या टोल नाक्याच्या पाठीमागं 500 मीटर अंतरावरती माझी 4 व्हीलर गाडी होती. आणि त्या टोल नाक्यावरती काय तृतीयपंथी माणसं उभा होते. कळतात तुम्हाला? आपल्या भाषेत त्याला आपण हिजडे लोक म्हणतो, काय हरकत नाही. ज्याची त्याची शब्द प्रणाली वेगळी, भाषा वेगळी. तुमच्याकडे काय म्हणतात? तृतीयपंथी माणसं. पाठीमागं गाडी माझी होती, नवीन हार लावलेला गाडीला. त्या तृतीयपंथी माणसाने माझी गाडी पाहिली, गाडीला आडवी आली. मी गाडीमध्ये आराम करत होतो. ड्रायव्हरने ब्रेक दाबला. म्हटलं कशाला गाडी थांबवली, आपल्याला लांबचा प्रवास आहे. म्हणजे टाळ्या वाजून पैसे मागणारे लोक गाडीला आडवे झाले. काय करायचं? म्हटलं काच खाली गेली, 50 रुपये देईन त्यांच्या हातात. काच खाली घेतली, 50 रुपये. नाही म्हणे महाराज, नवीन गाडी अजून 100 रुपये द्या. म्हणलं 15-20 रुपये गाडीला घातली, याला अजून 100 गेले, काय फरक पडतो? ड्रायव्हर म्हणे अजून 100 मागतात. म्हणलं दे. कुठं देवाने कमी केलं महाराज आपल्याला? मला तर नाही कमी केलं, तुम्हाला खरं सांगतो. महाराज माझ्या कमी काळामध्ये माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त दिलं. 26-27 माझं रनिंग वय चालू आहे महाराज. माझ्या माऊलीची माझ्यावर एवढी कृपा आहे. मागच्या 30 दिवसात 92 कार्यक्रम केले. याच्यापेक्षा काय दिलं पाहिजे महाराज माऊलीने? माझं पाया पडून सांगणं, देव 100% कृपा करतो. फक्त समाधानी चित्त ठेवा. 100% कृपा करतो. लोकांना इवळायची सवय झाली महाराज. लोक देऊन सुद्धा इवळतात. अजिबात इवळायचं नाही. त्याचं कारण सांगतो काय इवळायचं नाही. परवा त्या 4-5 दिवस झाले मी प्रवासादरम्यान पुस्तक वाचत होतो. त्याचं कारण सांगतो काय इवळायचं नाही. या निसर्गामध्ये 2 देवता कायम भ्रमण करत असतात, कायम फिरत असतात. आणि त्यांच्या मुखामध्ये तथास्तु नावाचा शब्द असतो. तथास्तु, 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 तथास्तु असं म्हणत चालतात त्या. तुम्ही नेमकी इथं खाली म्हणायचे आमची लई गरिबी आहे. तथास्तु म्हणायचं पाहिजे. जर एखाद्या दिवशी मॅच झालाच आईची श्रीमंती निघून जाईल. त्यामुळे पाया पडून सांगतो इवळत जाऊ नका. लोक श्रीमंत असून सुद्धा इवळत येत आमची लई गरिबी आहे, देव आमच्याकडे पाहत नाही. अजिबात इवळत जाऊ नका. ड्रायव्हरनं म्हटलं दे 100 रुपये जाऊ दे. 150 रुपये दिले. त्या तृतीयपंथी माणसाने ड्रायव्हरच्या काहीतरी डोक्यात हात ठेवला, 1 रुपयाचा ठोकळा दिला. माझी गाडी अशी पुढे निघाली त्या टोल नाक्यात. मी थोडा श्रवण भक्तीचं नादिक कीर्तनकार आहे.
डॉक्टर जोशी म्हणून एक पुण्याचा अति ब्रिलियंट डॉक्टर आहे, त्याचं व्याख्यान ऐकत होतो मी आज. त्याने व्याख्यानात फार योगायोग कसा, त्याने व्याख्यान एक उदाहरण दिलं. 39 वर्षापासून त्याचं पुण्यात हॉस्पिटल आहे. त्याचं नित्यनेम श्याम महाराज. सकाळी उठायचं, हॉस्पिटलला जायचं, पेशंट चेकअप करायचे आणि घरी यायचं. पण जात असताना त्याला एक टोल नाका लागायचा, तिथून 500 मीटर वरती त्याचं हॉस्पिटल. टोल नाका लागला का तृतीयपंथी माणसं गाडीला आडवी यायचे. पण 40 वर्षात त्यांनी कधी त्या लोकांना पाहून गाडी थांबवली नाही. यांना पैसे दिले कुठं आपल्या लक्ष्मीत वाढ होते का म्हणा. पुस्तकी ज्ञानाने प्रगल्भ झाले लोक याच्यावरती विश्वास ठेवत नाही, यावर मला आज बोलायचं नाही. पण डॉक्टरच्या आयुष्यामध्ये एक प्रसंग घडला महाराज. एक दिवस सकाळी डॉक्टर साहेब हॉस्पिटलकडे निघाली. काही तृतीयपंथी माणसं गाडीला आडवी येताना दिसते. त्यांना पाहिल्यानंतर डॉक्टर जोशींच्या मनात प्रश्न निर्माण झाला. अरे 39-40 वर्षापासून आपण या ठिकाणचा प्रवास करतो. या टोल नाक्याच्या शेजारी 5 मिनिटाच्या अंतरावरती माझं हॉस्पिटल आहे. 40 वर्षामध्ये माझ्या हॉस्पिटलला अनेक प्रकारचे पेशंट आले. आजी आले, आजोबा आले, पुरुष आला, स्त्री आले, लहान लेकरू आलं, लहान सगळ्या प्रकारचे पेशंट आले. पण या तृतीयपंथी माणसापैकी आहे की जडे लोकांच्या ग्रुप पैकी एकही पेशंट म्हणून माझ्या हॉस्पिटलला आजपर्यंत आलं नाही. हे लोक आजारी पडत नाही का बुवा, असा प्रश्न कुणाच्या मनात पडला? बोला बोला. डॉक्टर जोशींच्या. ऐका बरं का, टाळी वाजवण्याचं सायंटिफिक कारण सांगतो. डॉक्टर जोशी हॉस्पिटलला गेले. काय असेल याचं उत्तर, काय असेल उत्तर? त्यांना उत्तर सापडे ना, चैन पडे ना. सगळे पेशंट बाहेर काढले, आतून कडे लावून घेतले. एका मित्राला फोन केला. अरे ऐकडे म्हणे, 40 वर्षापासून माझं इथं हॉस्पिटल आहे पुण्यात. समोरचा मित्र म्हणे माहिती म्हणा, माझ्या शेजारी एक टोल नाका आहे. माहिती, पण तू का सांगायला लागलाय? अरे मी येताना काही तृतीयपंथी माणसं माझ्या गाडीला आडवी येताना दिसले. त्यांना पाहिल्यानंतर माझ्या मनात प्रश्न आला. 40 वर्षामध्ये सगळ्या प्रकारचे पेशंट माझ्या हॉस्पिटलला आले, पण त्या लोकांपैकी एकही पेशंट माझ्या हॉस्पिटलला आलं नाही. तुझ्या हॉस्पिटलला आलं का? समोरच्या मित्राने उत्तर दिलं, माझ्या पण हॉस्पिटलला नाही आलं म्हणे. दुसऱ्या मित्राला फोन केला, डॉक्टर क्षेत्राला, तुझ्या? त्याने सांगितलं माझ्या पण नाही. तिसऱ्या मित्राला फोन केला, तुझ्या? त्याने सांगितलं माझ्या पण नाही. 256 जणांचा ग्रुप होता. प्रत्येकाला तेवढाच प्रश्न. प्रत्येकाचं उत्तर नाही, 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 नाही. दुसरा दिवस उगवला. डॉक्टरला झोप लागे ना. काय असेल उत्तर, काय असेल उत्तर? पुण्याचं नामांकित हॉस्पिटल रुबी हॉस्पिटलला फोन केला, लीलावती हॉस्पिटलला फोन केला, सह्याद्री हॉस्पिटलला फोन केला, संचेती हॉस्पिटलला फोन केला, हृदयनाथ मंगेशकर हॉस्पिटलला फोन केला, सुखकर्ता हॉस्पिटलला फोन केला, वेदांत हॉस्पिटलला फोन केला, नोबेल हॉस्पिटलला फोन केला, साईदेव हॉस्पिटलला फोन केला, सिग्मा हॉस्पिटलला फोन केला, संचेती हॉस्पिटलला फोन केला, बॅक्सकेअर हॉस्पिटलला फोन केला, अपेक्स हॉस्पिटलला फोन केला. सांगू अजून काय? हे सगळे श्रीमंत लोकांचे हॉस्पिटल सांगून झाले. ज्यांचे वर्धापन दिनाचे कीर्तन बाकी ते झाल्यानंतर मी तुम्हाला कळवेल. आता ते मोठमोठ्या लोकांचे हॉस्पिटल. प्रत्येकाला तेवढाच प्रश्न, प्रत्येकाचं उत्तर नाही, नाही. तिसरा दिवस उगवला. डॉक्टरला चैन झोप लागे ना. शेवटी उत्तर सापडे ना. 39-40 वर्षात कधी टोल नाक्यावरती न थांबलेला डॉक्टर शेवटी उत्तर सापडे ना. गाडी थांबवावी लागली. थांबला डॉक्टर. तृतीयपंथी माणूस असा परत आला. डॉक्टरने काच खाली घेतली, 100 रुपयाची नोट त्याच्या हातात दिली. त्याने स्माइल केली, टाळी वाजवली, 100 रुपयाची नोट घेतली. पण डॉक्टर साहेबांनी सांगितलं, ऐक ना, तुला अजून 1000 रुपये देतो, 1000 रुपये. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. त्याने सांगितलं, अगोदर प्रश्न सांगा आणि मग पैसे द्या. 1000 रुपये देतो म्हणे, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. ते म्हणे प्रश्न सांगा. तुमच्यातलं मेन कोण आहे ते सांग म्हणे. सगळ्या क्षेत्रात एक मेन असतो, त्याला आपण बॉस म्हणतो. तुमच्या परिसरात त्याला मुकादम म्हणतात. आमच्या ग्रुप लेव्हलला त्याला ऍडमिन म्हणतात. गाव लेव्हलला त्याला सरपंच म्हणतात. सगळ्या ग्रुपचं मेन राहा तुम्हाला. हा, तुमच्यातला मेन कोण आहे ते सांग म्हणे. 1000 रुपये देतो. तृतीयपंथी माणसाने सांगितलं नाही सांगू शकत. डॉक्टरने 10,000चं बंडल काढलं. 10,000 रुपये देतो, आता बोल म्हणे. तुमच्यातला मेन सांग. पैसे पाहिल्यावर सगळ्याची बोलती चालू होती. मला पैसे म्हणते त्याला. अक्षय महाराज उगलीतून 350 किलोमीटर होता. आला का नाही 8 वाजता. कशाचं पावर येऊ? हा, आमच्या घेऊन बोलल्यावर किती बरं वाटत पण तुम्हाला. कमावलं पाहिजे पैसा महाराज. जोपर्यंत तुमचा खिस्सा गरम आहे पोरांना, तोपर्यंत लोक तुम्हाला राम राम घालतील. ज्या दिवशी खिस्सा मोकळा झाला त्या दिवशी तुमच्या मुमकीला सुद्धा कोणी येत नाही. दुनियाची रीत आहे. Bye.
सामान दिलं. महाराज पैसा कमवला पाहिजे. 10,000चा बंडल पाहिला आणि समोरचा माणूस सांगायला तयार झाला. सांगतो म्हणे आमच्यातलं मेन कोणी. चला डॉक्टर जोशी खुर्चीवर बसले आणि सगळे तृतीयपंथी माणसाशी पुढे बसले. ऐका बरं का, टाळी वाजवण्याचं सायंटिफिक कारण सांगतोय तुम्हाला. डॉक्टर जोशीने सांगितलं अरे 40 वर्षापासून माझं इथं हॉस्पिटल आहे. त्यांनी सांगितलं माहिती आहे आम्हाला, मी रोज इथून जातो. म्हणून एक जण म्हणे कधी 10 रुपयाची नोट दिली नाही म्हणतो आम्हाला. चॅप्टर लोकराजित महाराज ते. अरे पण 40 वर्षामध्ये माझ्या हॉस्पिटलला सगळ्या प्रकारचे पेशंट आले, आजी आजोबापासून लहान लेकरापर्यंत सगळे आले. पण तुमच्या ग्रुप पैकी एकही पेशंट म्हणून माझ्या हॉस्पिटलला आलं नाही. तुम्ही लोक आजारी पडत नाही का? त्या तृतीयपंथी माणसांनी उत्तर दिलं आमच्या ग्रुप पैकी अजून कोणी आजारी नाही पडलं. शेजारच्या टोल नाक्यावाल्याला फोन केला, तुमच्या ग्रुप पैकी? त्यांनी सांगितलं आम्ही पण नाही. तिसऱ्या टोल नाक्यावाला फोन केला, तुमच्या ग्रुप पैकी? त्यांनी सांगितलं आम्ही पण नाही. टाळ्या वाजून पैसा कमवण्याचा हेतू 2 मिनिटं बाजूला ठेवा महाराज. पैसे कमवण्याचे अनेक साधन आहे. कोणी 1 नंबरने पैसा कमवतं, कोणी 2 नंबरने कमवतं, कोणी 6 नंबरने कमवतं, कोणी 13 नंबरने कमवतं, कोणी 23 नंबरने कमवतं. तुम्हाला फक्त 1 नंबर आणि 2 नंबरच माहिती असतील ना. संख्याशास्त्रानुसार 19 प्रकारच्या अंकशास्त्राने माणसाला पैसा कमवता येतो. तुमचा किती अभ्यास मला माहिती नाही, पण तुम्ही गावचे सरपंच पहा, चेअरमन पहा, सभापती पहा, आमदार पहा, खासदार पहा, यांच्या 4 व्हीलर गाड्याचे नंबर आणि फोन नंबर चेक करायचे तुम्हाला VIP आकडे दिसतील. हे लोक 24 नंबर साठी पैसे देऊन नंबर घेतात, पण घेतातच. आता माझ्या गाडीचा नंबर खासदार साहेबाचा घेतलाय मी 333 आमच्या परिसरात. का घेतला असेल? काहीतरी कारण असेल ना. श्याम महाराजांच्या संख्याशास्त्रानुसार 19 प्रकारच्या अंकशास्त्राने माणसाला पैसा कमवता येतो. तुमचा किती अभ्यास मला माहिती नाही. फक्त ते लोक काय करतात, एखादा 2 व्हीलर वाला 10 रुपयासाठी एकदा टाळी बजावतात, 4 व्हीलर वाला 50 रुपयासाठी दिंडा टाळी वाजवतात, त्याच्यापेक्षा मोठाला 100 रुपयासाठी दिंडा टाळी वाजवतात. पैसा कमवण्याच्या नादात त्या लोकांकडून दिवसभर टाळी वाजवण्यात जाती. परिणाम त्याच्यातला एकही माणूस आजपर्यंत आजारी नाही. डॉक्टरला उत्तर सापडलं. डॉक्टर जोशींनी कौतुक केलं, अरे 39 वर्षानंतर मला याचं उत्तर सापडतंय. काही लोक पैसा कमवण्याच्या नादात दिवसभर टाळ्या वाजवतात म्हणून हे लोक आजारी पडत नाही. उद्यापासून माझ्या हॉस्पिटलला जेवढे पेशंट येतील ना, मी प्रत्येकाला एकच सल्ला देईन, दादांनो तुम्हाला जर उद्यापासून आजारी पडायचं नसेल तर काय करा, डॉक्टर जोशीला एवढा आनंद झाला, उद्यापासून मी प्रत्येक पेशंटला सल्ला देईन म्हणे. पण महाराज तिथून पुढे 4-5 किलोमीटर गाडी आली आणि मला राहवलं नाही, मला नाही देखवलं महाराज. डॉक्टरचा आनंद नाही देखवलं. मी गाडी साईडला घ्यायला लावली ड्रायव्हरला आणि ते व्हिडिओच्या खाली एक कमेंट लिहिली. डॉक्टर साहेबांना म्हटलं 40 वर्षानंतर तुम्हाला याचं उत्तर सापडतंय की हे लोक पैसा कमवण्याच्या नादात दिवसभर टाळ्या वाजवतात म्हणून हे लोक आजारी पडत नाही. डॉक्टर साहेब आता उद्यापासून तुम्ही प्रत्येक पेशंटला सल्ला देणारे, आजारी पडत नसेल तर 5 मिनिटं टाळी वाजव. डॉक्टर साहेब हे तुम्हाला 40 वर्षानंतर याचं उत्तर सापडतंय, पण आमचे तुकोबा एवढे हुशार होते डॉक्टर, यांनी 425 वर्षापूर्वी सामान्य माणसाच्या पायाला हात लावले का भंग सांगावा महाराज. लागोनी पाया सांगितलं 425. किती हुशार असतील महाराज तुकोबा. लागोनी पाया विनवितो तुम्हाला, काय करू तुकोबा, करी टाळी बोला मुखी नाम, काय म्हणू विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा. का बरं टाळीच वाजवायला सांगितलं असेल, पळायच नाही सांगितलं, डोक्याने उभं राहायला सांगितलं, टाळीच का बरं. बसलेल्या पिटून डॉक्टर असेल तुम्ही त्यांची भेट घ्या. माझा त्याचा स्टडी झाला म्हणून मी तुमच्या समोर परखडपणे मांडतोय. माझ्या हाताकडे लक्ष द्या. माता भगिनी तुकोबांनी का टाळी वाजवायला सांगितली.
प्रत्येकाच्या हातावरती वेगवेगळे पॉइंट आहेत. प्रत्येकाच्या हातावरती वेगवेगळे पॉइंट आहेत. ते पॉइंट एकमेकाला टच झाले टाळी वाजवण्याच्या नादात, त्याचं एकमेकाशी घर्षण झालं का माणसाचं रक्ताभिसरण फास्ट होतं. आणि श्याम महाराज ज्या माणसाचं रक्ताभिसरण फास्ट होतं त्या माणसाला आयुष्यात कधी अटॅक येत नाही. उद्यापासून तुम्हाला अटॅकने मरायचं नसेल तर काय करा, उद्यापासून तुम्हाला अटॅकने मरायचं तर रोज 5 मिनिट टाळी वाजवा. प्रत्येक ठिकाणचा पॉइंट वेगळा आहे. आता तुम्ही घरात एकटेचे समजा, अचानक तुमच्या छातीमध्ये चमक निघाली, मेंदूला रक्तपुरवठा कमी होतोय, श्वासोच्छवासाचा प्रॉब्लेम आहे, तुमच्या शरीराला विकनेस जाणवतोय, तुमच्या शरीराला दरदरून घाम आला, या अटॅक येण्याची मेन 5 लक्षणं. अशा टायमाला जर तुमच्या घरात कोणीच नसेल, हॉस्पिटल तुमच्या घरापासून अंतरावरती असेल, अशा टायमाला एक करायचं महाराज, तुमच्या शरीराला घाम आलेला आहे, मेंदूला रक्तपुरवठा कमी होतोय, विकनेस जाणवतोय, अशा टायमाला एक करायचं, तुमच्या उजव्या हाताची करंगुळी उजव्या हाताची एवढी चावायची कधी तुटली तरी जमेल, तुम्ही 1 तास तरी मरू शकत नाही. हृदयाच्या मेन व्हेनचा जो पॉइंट आहे, सायन्स जगाला शिकवतो उगले महाराज नाही, हृदयाच्या मेन व्हेनचा जो पॉइंट आहे उजव्या हाताच्या करंगुळीत आहे माणसाच्या. ज्याला मूळव्याधाचा त्रास आहे, लिसन टू केअरफुली, थोडं लक्षपूर्वक ऐका, ज्याला मूळव्याधाचा त्रास आहे त्याचा पॉइंट माणसाच्या टाचेमध्ये. एवढ्या कमी पगारात एवढे पॉइंट सांगून होणार नाही, पण पहिल्यांदा तुमच्या गावात आलो म्हणून प्रयत्न करतोय. माहिती पाहिजे महाराज या गोष्टी. आता तुम्ही टोपटवाली माणसं बसली, तुम्ही जुने लोक आहेत, जास्त शिकलेले लोक नाहीत महाराज, 4थी नापास आहे. आवाज थोडा कमी ठेवा, मगाशी लय गोड दिला होता त्याच्यात वाढू नका. पण बसलेल्यापैकी तुम्ही जुने लोक बसलेले, मला खरं सांगा बाबा, तुमच्या काळामध्ये एखाद्या माणसाला फिट आलं, तो माणूस चक्कर येऊन पडला, तुम्ही लगेच हॉस्पिटलला नेत होते का? काय करत होते? करेक्ट, कांदा फोडायची त्याच्या नाकापाशी लावायची, बरोबर आहे की नाही? पूर्वीच्या काळामध्ये एखाद्याला सर्पदंश झाला, एखाद्याला साप चावला, एखाद्याला विंचू चावला, लगेच हॉस्पिटलला नेत नव्हते श्याम महाराज. परिस्थिती नव्हती लोकांच्या हॉस्पिटल पर्यंत जाण्याची. मग काय करायचे? गावात एखादं काल भैरवनाथाचं मंदिर असायचं, खंडोबाचं मंदिर असायचं, बिरोबाचं मंदिर असायचं, हनुमानजीचं मंदिर असायचं. सर्पदंश झालेल्या माणसाला ते मंदिराच्या समोर नेऊन टाकला जायचं, तिथली माती त्याच्या कपाळाला लावली जायची, नगारा वाजवला जायचा, आरती केली जायची. 4 तासानंतर तो माणूस पुन्हा घरी जिवंत जायचा. त्याच्यातला एकही माणूस मेल्याची घटना परतूर तालुक्यात उगले महाराजाला आजपर्यंत कोणी सांगितले नाही. ही ताकद आली कुठून? याचा अभ्यास आजपर्यंत आपण कधी करत नाही. आपल्याला असं वाटतं पुस्तकी ज्ञानाने प्रगल्भ झालं म्हणजे काय हुशार झालो. स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे हृदयाचं ऑपरेशन करणारा डॉक्टर नेतू मांडकी ज्या दिवशी अटॅक येऊन मेला, हे विज्ञानाचं दुर्दैव आहे. विज्ञान माणसाचे विचार, जिथं विज्ञान संपलं जातं तिथं आमचं अध्यात्म सुरू होतं महाराज. कसं काय? तुमचं विज्ञान माझं शरीर दाखवेल, तुमच्या विज्ञानाच्या दुर्बिणीच्या माध्यमातून माझं डोकं दिसेल, त्या दुर्बिणीच्या MRI माध्यमातून माझा मेंदू दिसेल, माझ्या मेंदूच्या आतमधल्या व्हेन दिसतील, पण माझ्या मेंदूत काय विचार चालू आहे या विज्ञानाच्या दुर्बिणीला आजपर्यंत कळालं नाही महाराज. जिथं विज्ञान थांबतं तिथं अध्यात्म सुरू होतं, एवढी मोठी ताकद आहे. दुपारी 1:30 वाजता IBN लोकमतवाल्याने एक बातमी दाखवली. नर्मदा परिक्रमा कुणी केली का? बसलेल्यापैकी कुणी केलं नर्मदा परिक्रमा? आयुष्यात एकदाचा दर्शनाला. दादा गुरु नावाचे एक व्यक्ती 1300 दिवस झाले नर्मदा परिक्रमा चालू आहे. पोटामध्ये अन्नाचं कण नाही महाराज, फक्त नर्मदेच्या पाण्यावरती प्रदक्षिणा चालू आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर 1 महिन्यापासून कॅमेरे घेऊन मागे लागले, काय सापडाना त्यांना. दुपारी पत्रकारांनी प्रश्न केला, दादा गुरूंना, 1300 दिवस झाले पोटामध्ये अन्नाचं कण नाही, नर्मदेच्या पाण्यावरती तुम्ही प्रदक्षिणा करता, तुम्ही जिवंत कसे? दादा गुरुनी जे उत्तर दिलं ते आपल्या मनाला लय भावलं. दादा गुरुने सांगितलं, आईच्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस जसं लेकरू जिवंत राहत ना, तसं नर्मदा मायचं मी लेकरू तिच्या पाण्यावरती तिने 1300 दिवसापासून जिवंत ठेवलं. ही हिंदू धर्माची ताकद आहे. बसलेल्यापैकी बद्रीनाथ केदारनाथला कोण गेलं कोणी? करा बरोबर, तुम्ही गेला. तुम्हाला किती इतिहास आहे मला माहिती नाही, पण जा कधी बद्रीनाथला. आपल्याकडे हजारो कुत्रे आहेत महाराज. कुत्र भुंकण्याचा आवाज येतो, कळेकर महाराज, कुत्र भुंकलं का आवाज येतो. जा कधी बद्रीनाथला. लाखो कुत्रे आहेत, आजपर्यंत भुंकायचा आवाज नाही. आपल्याकडे पावसाळा सुरू झाला का विजाचा कडकडाट झाला का विजाचा कडकडाट कानावरती आवाज येतोय. जा कधी बद्रीनाथला. वीज कडाडताना दिसेल, चमकताना दिसेल, आवाज निघत नाही तिच्यातून. अनेक सर्प आहे तिथं, पण आतमध्ये विष नाही. अनेक बिच्छू आतमध्ये विष नाही. का कुत्र भुकायचा आवाज येत नाही बद्रीनाथ मध्ये? का विजाचा कडकडाचा आवाज येत नाही बद्रीनाथ मध्ये? जगाचा बाप विष्णू भगवान त्या ठिकाणी आराम करतात आणि प्रकृतीचा नियमित झोपलेल्या माणसाला कधी डिस्टर्ब करायचं नाही. हा हिंदू धर्म आहे. जगद्गुरु तुकोबराव एवढे श्रेष्ठ होते. मला मुद्द्यावरती यायचं, मी टाळ्यापासून माझा थोडा विस्तार झाला.
टाळ्या वाजवायचं सांगितलं तुकोबानी, पण टाळ्या वाजून भजन कोणाचं करायचं असं तुकोबाला प्रश्न केला. तुकोबानी सांगितलं कोणत्याही देवाचं करा पण भजन करा. का बरं भजन करायचं सांगितलं? सगळ्यात जास्त देवात ताकद नाही, देवाच्या नामस्मरणात ताकद आहे. गगनाहुनी वाढ नामस कीर्तन साधन पै सोपे जगतील पापे. किती ताकद आहे नामस्मरणामध्ये. मी श्रीगोंद्यामध्ये एक रामकथा केली महाराज, आणि कथा करत असताना माझं परमभाग्य, एक दिवस परमपूज्य आदरणीय विदर्भ रत्न संजयजी महाराज पाकपूर बाबा कथेला आले. आणि त्या दिवशी मी समाजाला एक प्रश्न केला. मी तोच प्रश्न तुम्हाला करेल. रामकथेमध्ये रामाच्या हाताने दगड तरले का नावाने दगड तरले? बोला बोला बोला. नावाने. राम नाव टाकायचं दगड टाकायचं, राम नाव टाकायचं दगड टाकायचं. दगड तरत होता आणि पूल तयार होत होता. रामाचं लक्ष केलं माझ्या नावाने दगड तरतात. माझ्यात किती ताकद असेल. रामाला वाटलं आपण दगड टाकून तो, आणि इकडे तिकडे पाहिले सगळे माकडं सगळे वाननेर नको म्हणे, एवढ्या लोकात प्रयोग करायला नको म्हणे. मोठ्या लोकांचे एक लक्ष नाही महाराज. मोठे लोक कधी लोकांतात प्रयोग करीत नाही, एकांतात प्रयोग करतात. हे मोठ्या लोकांचं मेन लक्ष. मोठे लोक कधीच लोकांतात प्रयोग करीत नाही, एकांतात. एक तर पहाट शपथ घेते नाही सक्सेस झाले तर दिवस हे मोठ्या लोकांचे लक्ष नाही. आलं तुमच्या लक्षात? प्रभू रामचंद्रला तर दुपारी वाटलं होतं दगड टाकून पावा, नाही टाकला. सगळ्याला झोपू दिलं. रात्री 12 वाजता राम उठले, समुद्राच्या कडाला गेले, साऊंड एवढा दगड घेतला, जसा टाकला तसा पडला. थोडा हळूच टाका, पाण्याचा अंदाज घ्या किती आहे. विनोदाचा भाग सोडून द्या. रामाला वाटलं जास्त जड असेल म्हणून बुडाला असेल. दुसरा पाऊन घेतला, दुसरा टाकला, दुसरा बुडाला, तिसरा टाकला, तिसरा बुडाला. 5 दगड बुडाले, 5. रामाला दगड बुडाल्याचं नाही वाईट वाटलं महाराज. आपली फजिती कुणी पाहिली का म्हणून प्रभू रामचंद्राशी पाठीमागं वळा. सगळी दुनिया फजितीवर चालू आहे. पोरं जर असे मोटरसायकलीने चालले रस्त्याने, कधी सायलेंट चालत नाही. थोडी झिमझिम झालेली असू द्या, रस्ता ओला असू द्या. पोरं जसं मोटरसायकल जर सटकले, पोरं जसं रपकन पडलं, ते किती लागलं ते नाही पाहत. काय पाहत सांगा? आपल्याला कोणी पाहिलं का ते पाहत, मग किती गुडघे फुटले ते पाहत. तसंच झालं महाराज रामाचं. रामाला दगड बुडालं तर नाही वाईट वाटलं. आपली फजिती कोणी पाहिली का म्हणून प्रभू रामचंद्राशी पाठीमागं वळाले तर हनुमानजी उभंच होते. हनुमान तरी विचारलं तुम्ही कधी? ते म्हणे पहिल्या दगडाच्या आधी. ते गोड कथा आहे महाराज माझ्या मारुतरायाच्या. मारुतरायाला असं जवळ घेतलं. मी 5 दिवसाची हनुमान चरित्र कथा केली होती संगमनेरला. मला आवडणारी देवता आहे महाराज. मारुतरायाला असं जवळ घेतलं ना, हनुमानजींना विचारावं रामाने, का रे मारुती, काल तुम्ही माझं नाव टाकून दगड टाकत होते, दगड तरत होता, पूल तयार झाला. आज मी स्वतः रामे माझ्या हाताने दगड का तरत नाही? माझ्या मारुतरायाने 2 कारण सांगितले. एवढे 2 कारण घरी घेऊन जायचं, माझं कीर्तन सक्सेस झालं म्हणून समजा. पहिलं कारण सांगितलं मारुतरायाने, देवा तुमच्या हाताने दगड का बुडतात, का तरत नाही, त्याचं कारण आहे का? काल आम्ही तुमचं नाव टाकून दगड टाकत होतो, दगड तरत होता देवा. वाक्य ध्यानपूर्वक आहे का? काल आम्ही तुमचं नाव टाकून दगड टाकत होतो, दगड तरत होता देवा. आज तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने दगड टाकताय, दगड तरत नाही. याच्यातून सरळ सरळ सिद्ध होतंय ना देवा, तुमच्यापेक्षा तुमच्या नावात जास्त ताकद. तुमच्या हाताने दगड तरत नाही, तुमचं नाव टाकलं दगड तरतात. याच्यातून सरळ सरळ सिद्ध होतंय देवा, तुमच्यापेक्षा तुमच्या नावात जास्त ताकद आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ नावातच जास्त ताकद पाहिजे पोरांना. साधं बिस्लरीचं पाणी होतं, साधं
विराट कोहली त्या बाटलीला दिसतं, हात लावला महाराज 800 रुपये लिटर पाणी झालं ते. याला नावाचा ब्रँड म्हणतात. हे जॅकेट मी काढून ठेवलं ना, हे मोदी साहेबांनी एकदाच घातलं होतं. ऐकलं ना तुम्ही? हे जॅकेट मोदीने एकदाच घातलं होतं महाराष्ट्रात. कोणत्या दुकानात जा त्याला मोदी जॅकेट नाव पडलं महाराज, त्याला ब्रँड म्हणतात. होय, ते फुकट होत नाही. त्याच्यामुळे पोरांनो माझा पाया पडून सांग नाही तुम्हाला, अभ्यास करा. क्लास 1 क्लास 2 गावात असेल आपल्या नावाचे बॅनर लागले पाहिजे. आपल्या नावाचे बॅनर लागले पाहिजे. भावकी एवढी जळली पाहिजे का मागून पुढून धुरून निघालं पाहिजे, एवढी जळली पाहिजे. तुम्ही एकदा नावाचं ब्रँड करून पहा. लोक कोण म्हणतील ते आमच्या गावातले लोक म्हणते पुरी भेटत नाही, कोण म्हणते भेटत नाही, रांग लागते महाराजाची. ब्रँड करून पहा. हा, नावाचा ब्रँड. सगळ्या गोष्टी नावावरती चालल्या. देवाचं तसं महाराज, देवाच्या हाताने नाही दगड तरले, देवाच्या नावाने दगड तरले. पहिलं कारण संपलं, माझ्या हाताकडे लक्ष द्या. माता भगिनी दुसरं कारण लय गोड सांगितलं माझ्या मारुतरायने. लय गोड मारुतरायने सांगितलं, तुमच्या हाताने दगड का बुडतात त्याचं कारण आहे का? देवा देवा तुम्ही ज्याला धरलं देवा ते तरले देवा. देवा तुम्ही ज्याला धरलं देवा ते तरले देवा. तुम्ही ज्याला सोडलं देवा ते बुडाले देवा. सोपा प्रश्न तुम्हाला सगळ्या नास्तिकांना, देवाने आपल्याला धरावं का देवाने आपल्याला सोडावं? हा, देवाने तुम्हाला धरलं म्हणून तुम्ही कीर्तन ऐकताय. देवाने मला धरलं म्हणून मी कीर्तन सांगतोय. ज्या दिवशी देव तुम्हाला सोडेल त्या दिवशी 4 जण तुम्हाला उचलायला लागतील. तितकंच करायचं. मग देवाने तुम्हाला धरावं असं वाटत असेल तर रोज 5 मिनिटं देवाचं भजन कराल. तुमचं तातं काय? म्हणत नाही 24 तास मंदिरात बसा. माता भगिनी झाडून घेताना देवाचं नाव घ्या. सडा सवर्जन करताना देवाचं नाव घ्या. लेकराचं मेकअप करताना देवाचं नाव घ्या. नाही वेळ भेटला संध्याकाळी झोपाच्या बदल कोठडीवरती बसा, डोळे झाका. श्रीमन नारायण 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 हे नारायण नारायण श्रीमन नारायण 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 हे नारायण नारायण श्रीमन नारायण 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 हे नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण असं वाटतं पंढरपुरात कीर्तन चालू महाराज. भगवंताच्या नामस्मरणात जेवढी ताकद आहे कृष्ण महाराज तेवढी कशात नाही. अक्षय महाराज उगले कधी कोरोनातली उदाहरण दिली नाही आणि देणार पण नाही महाराज. तुम्हाला एक लेटच उदाहरण देतो. भगवंताच्या नामस्मरणाची ताकद पाहिजे असेल तर माझं कीर्तन संपलं. युट्यूब इंस्टाग्राम सगळेजण वापरतात. भगवंताच्या नामस्मरणाची ताकद पाहिजे असेल तर एक नाव सर्च करायचं. अक्षय महाराज उगले म्हणून नका सर्च करू. तुम्हाला नामस्मरणाची ताकद पाहिजे असेल तर प्रेमानंद शास्त्री म्हणून एक नाव सर्च करा. प्रेमानंद शास्त्री 17 वर्षापूर्वी त्या महात्म्याच्या किडन्या गेले महाराज. डॉक्टरांनी फक्त 2.5 महिन्याची गॅरंटी सर्टिफिकेट वरती टिपून दिली. दोन्ही किडन्या फेल आहेत. 2.5 महिन्याच्या वरती 1 तास जगू शकत नाही असं सर्टिफिकेट वरती लिहून दिलं. परिस्थितीने गरीब असणारे प्रेमानंद शास्त्री हॉस्पिटलच्या बाहेर सर्टिफिकेट घेऊन आले आणि प्रेमानंद शास्त्रीने आकाशाकडे पाहून देवाला सांगावं, देवा हे शरीर निर्माण करणारा तू ये, देवा हे पार्ट निर्माण करणारा तू ये. या डॉक्टरने फक्त मला 2.5 महिन्याची गॅरंटी दिली रे. डॉक्टरने लिहून दिलं मी 2.5 महिन्याच्या वरती मी जगू शकत नाही. पण देवा तुझ्यात किती ताकद आहे सगळ्या दुनियाला माहिती आहे. पण या प्रेमानंद शास्त्रीचं चॅलेंज तुला आजपासून तुझ्या नामस्मरणात किती ताकद आहे आता दुनियाला दाखवून देतो. माझ्या दोन्ही किडन्या फेल सांगितल्यात ना,
डॉक्टर सांगतोय मी 2.5 महिन्याच्या वरती जगू शकत नाही. आजपासून एका किडनीला राधा नाव देतोय आणि दुसऱ्या किडनीला कृष्ण नाव देतोय. 17 वर्ष झाले. 17. जगातले सगळे ज्यादा फॉलोवर जर कोणाचे असतील तर प्रेमानंद शास्त्रीचे महाराज. भारतीय टीमचा कप्तान विराट कोहली त्याची बायको अनुष्का शर्मा लाईन लावून दर्शनाला होती परवा दिवशी. लाईन लावून विराट कोहली महाराज. विराट कोहली एक इंस्टाग्रामला त्याचे एक फोटो टाकायचे 10 कोटी रुपये घेतो मीडियावाले कोण. तो लाईन लावून दर्शनाला होता. आपल्या 3 एकराचा 2 गुंठ्याचा पुढे झेंडा लावता महाराज. आपला पुढे नंबर लागायचा आहे. पण चमत्कार झाल्याशिवाय नमस्कार घातला का त्यांनी महाराज. श्याम महाराज 5,500 पोरांचा ग्रुप बनवलेला मी पारनेरमध्ये. व्यसनापासून पोरांनी लांब राहायची सुद्धा अपेक्षा आहे. त्याच्यापैकी 150-200 पोरं मी वृंदावनला पाठवले होते. पोरं दर्शन करून आल्यानंतर मला सांगत होते महाराज रात्री 1:30-2 वाजता आम्ही शास्त्रींच्या दर्शनाला गेलो. पण रात्री 1:30 वाजता 25-30 हजार लोक शास्त्रींच्या दर्शन. रात्री 1:30 वाजता 1:15-2 वाजता प्रेमानंद शास्त्री ते महात्म्याचे कुटियाच्या बाहेर निघाले म्हणे. तेवढं वस्त्र त्या माणसाने परिधान केलेलं त्या महात्म्याने. 1:15-2 वाजता शास्त्री ज्या टायमाला कुटियाच्या बाहेर निघाले. राधे 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 राधे